श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशो अध्याय। श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्था ते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोरपंखासी अधिकारी नेमू गादीसी। चिंता तुम्ही न करावी, मोरपंखा मोरपंखा समर्थ म्हणती वेळोवेळा। रात्रंदिन तोची चाळा, मोठ्या मोठ्याने ओरडती, आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट। वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागून लपवून ठेवले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी। याचा अर्थ कनवासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान। दादा तयाचे अभिधान, त्यांचे शरीरी असमाधान कुश होत चालला। काकूबाईने तयासी आणवले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले। बाळ चालले वाळोनी, त्यासी अमृत दृष्टीने पाहुणी निरोगी करावे। जी स्वामी बाई विनवी समर्था ते, समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाला यासी, आरोग्य होईल बाळासी। चिंता मानसी करू नको, त्याचप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता। समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील। केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ। द्रव्य बहुत खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी कोण घेईल। सत्य सांगा मज लागी, परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य। मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी। समर्थे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी। काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मध उत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर जावे आपण सर्वाते। समर्थ तिहेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगताती, दादासी पाठविले केजे प्रती। पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी, पुढे सेवेकऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठविती। ब्रह्मचार्याची आज्ञा करीती, याची स्थापा गादीवरी। ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ। दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी। स्वामी सुताची यासी द्यावी, कफनी जोळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता, तरी ऐसा गोष्टी करिता। नकार म्हणेची सर्वता, न रुचे चिंता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिला खटपट करोनी। शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले। दादास घेऊनी सत्वर श्री सानिध्य आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊनी तुमरी भजन करिता आनंदे। समर्थे ऐशा समयेसी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चेला आणूनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची। श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्यांच्या चित्ता। हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते। दादा भजनी रंगला,
देहभानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला. सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्य त्या वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती. वेट खचित लाविले. ती म्हणणे जी समर्था आपण हे काय करता. दादाची या शिरी ठेविता. पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तिहेसी. जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन. ऐसाची एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला. समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पीटीत स्वहस्ते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी. कपणी जोळी अर्पली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी. करुणा भाकी पदर पसरी. विनवीत असे नाना परी. शोक करी अपार. समर्थांसी हसू आले. अधिकच कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता. तीज पाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता. जननी जवळ पातला. ऐशे बाईनी पाहुणी. क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी. लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे. हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे. संसारी व्हावे सुखाने. ऐसे ऐकोणी मातेची उत्पत्ती. दादा निज प्रती बोलती. एही कसुके तुच्छ गमती. माते आजपासूनी. पुत्राची ऐकोन वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंब्रापरी. स्वामी सुताच्या गादीवरी बैसवून संस्था चालविले. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसाती आनंदे. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास. येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले असे सकळीत केला नाही विस्तार येत. सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तेसेची दादा बुवा सत्य. बुवरी जगत उद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोऽध्याय गोडहा. श्री अस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या संततीचे उचित धर्माचरण घडेल. उचित परंपरा सांभाळली जाईल. श्री स्वामी समर्थ.